असं सांगितलं। पंढरपुरातच ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्रालयातर्फे राबवल्या गेलेल्या निर्मलवारी समृद्धवारी आणि चरणसेवा उपक्रमाचा समारोप कार्यक्रमही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला। वारी यशस्वी करण्यासाठी योगदान देणाऱ्या प्रत्येकाचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले। युवा डॉक्टर आणि युवा स्वयंसेवकांची वारीतली सेवा पाहून भारताच्या युवाशक्तीचं स्वरूप लक्षात येतं असे गौरवोद्गार त्यांनी काढले। वारी दरम्यान कलावंतांनी जनजागरणाचं महत्त्वाचं कार्य केलं। सरकार आणि प्रशासनानं वारकऱ्यांसाठी अनेक सोयीसुविधा उपलब्ध केल्या याबाबतचा उल्लेखही त्यांनी केला। वारकऱ्यांच्या सेवेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं भारताच्या युवाशक्तीचं चित्र भारत आणि महाराष्ट्र धर्म पाहायला मिळतो असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं। आमच्या वारकऱ्यांकरता 13 लाख स्क्वेअर फूट जर्मन हँगर, कारण वारीच्या काळात कधी पाऊस येईल याचा भरोसा नसतो। आमचे युवा डॉक्टर्स आणि आमचे युवा स्वयंसेवक हे ज्या भक्तिभावानं वारकऱ्यांची सेवा करताना मला पाहायला मिळाले, खऱ्या अर्थानं भारताच्या युवा शक्तीचं खरं चित्र जर काही असेल तर वारकऱ्यांची सेवा करणारे आमचे ते डॉक्टर्स आणि आमचे जे स्वयंसेवक आहेत त्यांची सेवा जर आपण बघितली तर भारत काय आपल्याला समजू शकतो, महाराष्ट्र धर्म काय आपल्याला समजू शकतो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी या पर्यावरणविषयक जनजागृतीपर उपक्रमाचाही समारोप झाला। माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय आयोजित संवादवारी ज्ञानेश्वरी विशेष दालनाचं मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलं। संवादवारीला भेटीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संत ज्ञानेश्वर माऊली रचित श्री ज्ञानेश्वरी या पवित्र ग्रंथाचं भावपूर्ण पूजन केलं। बदलत्या हवामान